नमस्कार मित्रांनो, आज आहे दिवस तिसरा. तर तिसऱ्या व्लॉगचा स्टार्ट टाईम जरा उशिरा झाला, कारण की सकाळपासून आम्ही कुठे गेलो नव्हतो. तर आम्ही आता डायरेक्ट जेवायला जातोय तिच्या गाडीवर. तर जेवून आल्यानंतर आम्ही बाहेर पडू. आमचा एक डेमो आहे तो आम्ही घेणार आहोत. चला तर बघूया. हॅलो मित्रांनो, तर दुपारी आम्ही जेवायला गेलो होतो. त्यानंतर खूपच पाऊस पडायला लागला. ब्लॉग काय शूट करायला भेटला नाही. तर आम्ही रूममध्ये वरती चाट बनवत होतो. तर आता जरा पाऊस खूप कमी झाला आहे, गेला नाही पण कमी झाला आहे. मग आता मगरी बघायला जातोय. आता तुम्हाला आता मगरी दाखवतो. नमस्कार दोस्तों, आज हम फिर निकल चुके हैं बिना किसी प्लान के। देखते हैं आज क्या देखते हैं। तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचत आलो आहे जस्ट मगरीच्या पॉईंटवर. तर पाऊस पडून गेलाय. मगर दिसतील न दिसतील काय माहिती नाही, पण बघूया आहेत की नाही. तर इथे हा पॉईंट आहे, क्रोकोडाईल पॉईंट म्हणून. तुम्ही गुगलला जरी सर्च केलात तरी मॅपला जरी भेटतो हा क्रोकोडाईल पॉईंट. तुम्हाला मगर दाखवतो. तिकडे साईडला मगर आहेत, 4-5 मगरी बसल्या शांत. तुम्हाला झूम करून दाखवतो. तर मित्रांनो, हा क्रोकोडाईल पॉईंट आहे. तर तिकडे त्या 4-5 मगरी बसल्या आहेत. आणि इकडे त्या साईडला इथे खालची, त्या साईडला इकडे खालची मगरी आहे. तुम्हाला झूम करून दाखवणार मी. तिकडे 2 मगरी बसतात. तिकडची खूप मोठी मगर आहे, बाजूला एक छोटी मगर आहे. तर पाऊस चालू असल्यामुळे जास्त बाहेर येत नाही, तरी पण आहेत तिकडे तिकडे मध्ये चालत आहेत. त्या नदीमध्ये आधी 40 मगरी होत्या, तर आता त्यांचं प्रमाण कमी झालं आहे. आता त्या टोटल 22 आहेत. तर पावसाळ्यामध्ये इथे खूप पाणी भरतं. म्हणजे आता हे पाणी काहीच नाही. आता जस्ट मे महिना संपला, आता जस्ट जून चालू झाला आहे. तर आता पाऊस जसा पडेल तसं पाणी वाढत जातं. मग आता आम्ही उभे आहोत, तिथे खूप पाणी असतं. म्हणजे त्या लेवलपर्यंत पाणी असतं. इथे शेड आहे, ती शेडचं तिथेपर्यंत पाणी जातं. एवढं पाणी असतं इकडे. तर रौनक, तुला काय बोलायचं आहे? आप कुछ कहेंगे? कहना तो बहुत कुछ चाहता हूँ, लेकिन मगर देखने आए थे, मगर दिखे नहीं, तो वो पहले देख लेते हैं, फिर बाद में कुछ अपने विचार प्रकट करता हूँ। मित्रांनो, आम्ही ते उभे होतो मगर पॉईंटला. आता घरी जायचा विचार करत होतो, तर जस्ट एक काहीतरी खूप मोठा आवाज आला आणि खाली बघतो तर तिथे मगर आहे. आम्हाला तुम्हाला दाखवतो. ती मगर तिकडे खालती आहे. जस्ट इथून खूप मोठा आवाज आला उडी मारणार का. आम्ही घाबरलो. आता बघतो ती मगर आहे. मे बी तिला कोणतरी दिसलं असणार शिकारीसाठी, म्हणून ती मुवमेंट करत असणार. बाकी खूप मस्त नदी आहे ही, काहीतरी व्हिजिट करा इकडे. कारण आमच्या मगरी बघून झाल्या आहेत. आम्ही आता घरी जातोय, कारण की पाऊस खूप याचे चान्सेस आहेत. तर मगरी आम्ही इथंच राहतो समोरच्या घरात. त्यांची तिथे ही जमीन आहे, हे सगळं फार्म आहे. म्हणजे कोकोनटचं जे ओरचड आहे त्यांचंच आहे. त्यांच्या जमिनीमधनं इथून पास व्हावं लागतं आणि आम्ही त्यांच्याकडेच राहतो. तर आता आम्ही घरी जातोय. आमच्या घरापासून तर 1 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तर आम्ही रोज येतो मगरी बघायला. क्योंकि हमारा टिकट चार्ज नहीं लगता, इसलिए हम डेली आ जाते हैं। आणि इकडे येणार असाल तर इकडे चार्ज आहे. म्हणजे मगर बघण्याचं नाही, बट त्यांच्या जमिनीतून जाता याचा ते चार्ज घेतात. आपको कभी आना है तो 30 रुपये पर मेंबर, और फॉरेनर्स के 150। नक्की विजिट करा थैंक यू चिंचोलीमध्ये. पण हे सो घर मच। आहे मागे माझ्या. तर ह्या घरात आम्ही राहतो. मी आणि माझे 6 मित्र आहेत आणि मी एक 7वा, असे 7 जण आम्ही इथे राहतो. चला तर बाय मित्रांनो, आता मी जातो घरी.